नमस्कार. निवडणुकीचे निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात नाही का? त्या आकड्यांच्या मागे एक कहाणी असते, लोकांच्या अपेक्षा असतात आणि जमिनीवरचं वास्तव दडलेलं असतं. आज आपण असंच एक सखोल, निष्पक्षपाती विश्लेषण करणार आहोत महाराष्ट्रातील आमगाव विधानसभा मतदारसंघाचं. महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेला गोंदिया जिल्ह्यात वसलेला हा आमगाव मतदारसंघ. पण हा फक्त एक मतदारसंघ नाहीये. हा भाग म्हणजे इथल्या आदिवासी आणि कृषी संस्कृतीचा जणू आरसाच आहे. इथली माती, इथली माणसं आणि त्यांचे प्रश्न समजल्याशिवाय इथलं राजकारण आपल्याला कधीच कळणार नाही. या विश्लेषणात आपण या 6 मुख्य मुद्द्यांवरून प्रवास करणार आहोत. आपण आमगावच्या ओळखीपासून सुरुवात करू, मग 2024च्या निकालाचं विश्लेषण करू, त्यामागची कारणं शोधू आणि शेवटी भविष्यातील प्रशासनासाठी एक ठोस आराखडा काय असू शकतो हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया. तर कोणत्याही राजकीय विश्लेषणाची पहिली पायरी म्हणजे तिथल्या लोकांना आणि त्यांच्या मूळ प्रश्नांना समजून घेणं. पाहूया आमगावचं सामाजिक आणि आर्थिक स्वरूप नेमकं कसं आहे. सगळ्यात आधी आमगाव हा अनुसूचित जमातींसाठी म्हणजे एसटीसाठी राखीव मतदारसंघ आहे. इथे जवळपास 2.25 लाख मतदार आहेत. इथली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि जंगलावर अवलंबून आहे. धान आणि कापूस ही मुख्य पिकं आहेत आणि त्यामुळेच इथले मतदार बहुतांशी आदिवासी आणि ग्रामीण भागातील आहेत. आदिवासी, कुणबी, मराठा आणि दलित समाज इथे एकत्र नांदतो आणि साहजिकच प्रत्येकाचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. आता वळूया 2024च्या त्या निकालाकडे, ज्याने या मतदारसंघाच्या राजकारणाला एक नवी कलाटणी दिली. हा फक्त एक निकाल नव्हता, तर एका मोठ्या राजकीय बदलाची ती नांदी होती. 32,721. थांबा, हा फक्त एक आकडा नाहीये. हे भाजपला मिळालेल्या प्रचंड बहुमताचं प्रतीक आहे. मतांमधला एवढा मोठा फरक हेच सांगतो की हा विजय काही निसटता नव्हता, तर लोकांनी दिलेला एक स्पष्ट कौल होता. भाजपाला मिळालेली मतं होती 55.83%. म्हणजे विचार करा, मतदानाला आलेल्या प्रत्येक 2 मतदारांपैकी एकापेक्षा जास्त मतदाराने भाजपाला पसंती दिली. हा आकडाच विजयामागचं जनसमर्थन दाखवून देतो. आणि दुसऱ्या बाजूला चित्र काय होतं, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळाली केवळ 49.24% मतं. 2019मध्ये विजय मिळवणाऱ्या आघाडीसाठी ही एक खूप मोठी घसरण होती, जी त्यांच्यासाठी केवळ आत्मचिंतनाचा नाही तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारी ठरली. हा जो बार चार्ट आहे तोही दरी अगदी स्पष्टपणे दाखवतोय, भाजप आणि काँग्रेस आघाडीमधलं अंतर खूप मोठं आहे. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही दरी निर्माण का झाली आणि कशी झाली. तर मग या निकालामागे नक्की घडलं काय? हा बदल एका रात्रीत झाला की याची बीजं आधीच पेरली गेली होती? चला, या राजकीय बदलाची कारणमीमांसा करूया. आमगावचा राजकीय इतिहास पाहिला ना, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. इथल्या मतदारांनी कधीच कुठल्या एका पक्षाला कायमस्वरूपी आपलं मानलेलं नाही. 1995 पासून आजपर्यंत सत्ता कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपकडे राहिली आहे. म्हणजे मतदारांनी नेहमीच पर्याय खुले ठेवले आहेत. 2019 आणि 2024ची थेट तुलना केली की चित्र आणखीन स्पष्ट होतं. भाजपची मतं तब्बल 11.5% वाढली आणि त्याचवेळी काँग्रेस आघाडीची जवळपास 9% मतं कमी झाली. मतांची ही देवाणघेवाण हाच तो बदल होता ज्याने विजयाचं संपूर्ण गणित फिरवलं. तर या सगळ्यामागे 4 मोठी कारणं दिसतायत. 1. भाजपची एकसंध रणनीती आणि वाढलेली ताकद. 2. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या समन्वयात राहिलेल्या उणीवा. 3. मतदानाचा वाढलेला टक्का, ज्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला. आणि 4. विरोधी पक्षांमध्ये असलेली जुनी फूट, ज्यामुळे ते एक मजबूत पर्याय म्हणून उभेच राहू शकले नाहीत. आणि ह्या सगळ्या राजकीय डावपेचांमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरते, ती म्हणजे माहितीवर आधारित आणि जबाबदारीने केलेले सार्वजनिक भाषण. हा आपल्या निरोगी लोकशाहीचा आत्मा आहे. हे केवळ एक आदर्श वाक्य नाही, तर आपल्या संविधानाने दिलेलं एक महत्त्वाचं मूल्य आहे. यामुळेच प्रत्येक नागरिकाला विचारपूर्वक निर्णय घेता येतो आणि सन्मानाने या प्रक्रियेत सहभागी होता येतं. ठीक आहे, आपण भूतकाळ पाहिला, निकालाचं विश्लेषण केलं, पण आता भविष्याचं काय? चुकांमधून शिकून पुढे कसं जायचं, त्यासाठी एक ठोस रणनीती लागते. आता आपण एका अशाच रणनीतीकडे पाहूया. या आराखड्याला चतुर्मुख सिद्धांत म्हणता येईल. सोप्या भाषेत सांगायचं तर हे गाडीच्या 4 चाकांसारखं आहे. निवडणूक, संघटना, कथानक आणि संसाधने. या 4ही चाकांमध्ये हवा बरोबर असल्याशिवाय राजकीय यशाची गाडी पुढे जाऊच शकत नाही. चला, प्रत्येक चाकाची परिस्थिती पाहूया.
पहिलं चाक आहे निवडणुकीचं, म्हणजे इलेक्टोरल. आणि इथे परिस्थिती खरं सांगायचं तर सध्या नाजूक आहे, ताकद कमी आहे. आमगाव शहर, गंगाझरी आणि सालेकसा यांसारख्या महत्वाच्या भागांमधली जी मतदार दूर गेले आहेत त्यांना परत मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. दुसरं चाक आहे संघटनेचं. इथे ताकद कमीच दिसते. निवडणुका फक्त भाषणांवर नाही तर जमिनीवरच्या संघटनेच्या बळावर जिंकल्या जातात. बूथ पातळीवरच्या समित्या पुन्हा उभ्या कराव्या लागतील, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल आणि आघाडीतल्या पक्षांमध्ये योग्य ताळमेळ बसवावा लागेल. तिसरं चाक आहे कथानकाचं, म्हणजे नॅरेटिव्हचं. इथे ताकद मध्यम म्हणता येईल, कारण एक मोठी संधी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासींचे हक्क, तरुणांची बेरोजगारी या स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून एक असं प्रभावी कथानक तयार करता येतं जे लोकांच्या थेट हृदयाला हात घालेल. आणि चौथं चाक आहे संसाधनांचं. इथेही ताकद कमीच आहे. निधीची कमतरता असेल तर कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शोधावे लागतील. डिजिटल माध्यमांचा योग्य वापर आणि सहकारी संघटनांची मदत घेणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. फक्त विश्लेषण आणि सिद्धांत पुरेसे नाहीत, त्याला कृतीची जोड द्यावी लागते. तर मग आता पाहूया एक असा आराखडा जो केवळ निवडणुकीसाठी नाही तर पुन्हा एकदा मतदारांची नातं जोडण्यासाठी आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी बनवला आहे. हा हीट मॅप पहा. यात लोकांच्या मनातल्या खऱ्या समस्या दिसतायत. शेती आणि सिंचन, बेरोजगारी आणि स्थलांतर, आदिवासींचे हक्क आणि जमिनीचे प्रश्न हे मुद्दे सर्वाधिक तीव्रतेचे आहेत. कोणताही आराखडा या समस्यांना प्राधान्य दिल्याशिवाय यशस्वी होऊच शकत नाही. आणि हे काम करण्यासाठी ही आहे एक 90 दिवसांची कालबद्ध योजना. यात आघाडीच्या एकीपासून ते वॉर रूम तयार करण्यापर्यंत, घरोघरी प्रचारापासून ते मतदानाच्या दिवशी लोकांना बाहेर काढण्यापर्यंत प्रत्येक टप्प्याचं अगदी काटेकोर नियोजन आहे. अशा शिस्तबद्ध नियोजनाशिवाय राजकीय लढाई जिंकणं अवघड असतं. आणि हो, आजच्या डिजिटल युगात लोकांपर्यंत पोहोचणं सोपं झालंय. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे व्यक्तीची प्रायव्हसी आणि तिची संमती. आपलं ध्येय संवाद साधणं आहे, कोणाच्या खाजगी आयुष्यात अतिक्रमण करणं नाही. विश्वास याच पायावर उभा राहतो आणि तोच दीर्घकाळ टिकतो. कारण राजकारण म्हणजे फक्त निवडणुका जिंकणं नसतं, नाही का? खरी कसोटी तर त्यानंतर सुरू होते, लोकाभिमुख प्रशासन देण्याची, लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची. आणि या प्रशासनाचं अंतिम ध्येय काय असायला हवं? तर लोकांना रोजगार देणं, त्यांना न्याय मिळवून देणं आणि त्यांचं जल, जंगल, जमीन सुरक्षित ठेवणं. ही केवळ एक घोषणा नाही, तर आमगावसारख्या भागातील लोकांसाठी हा जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की डेटा, सहानुभूती आणि जमिनीवरच्या कामाची जोड देऊन तयार केलेली रणनीती एका राजकीय जनादेशाला खऱ्या अर्थाने लोकसेवेचे एक प्रभावी साधन बनवू शकते का? याचं उत्तर आपल्याला भविष्याच्या कृतीतूनच शोधावं लागेल.